अगेन यावर्षी आपण परत आलो आहे सवतकडाला. माझ्यासोबत आहे संभाजी आणि सवतकडा वॉटरफॉल आज करायचा ठरवला. मस्त आहे, खूप एन्जॉय करता येते आणि तुम्हाला अगदी देखणे व्हिडिओ शॉट्स आता पाहायला मिळतील, कारण पाऊस नाही आहे आज, त्याच्यामुळं खूप मस्त व्हिडिओ फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल. पाऊस आला की पट्ट्याबळ होतो यार. मग आता सवतकडा आपण पाहूया. धबधब्याचा माझा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो बघा नक्की. फक्त पाण्याचा फ्लो बघायचा आणि जास्त आतमध्ये जायचं नाही. हा बेसिक पहिला रूल आहे वॉटरफॉलचा. आणि सी गाईज, तुम्हाला मी कोकणातला एक सुंदर वॉटरफॉल नक्की दाखवणार आहे. आम्ही मस्तपैकी धबधबा एन्जॉय केला आणि खूप मजा आली. इथं आला तर आठवणीनं या ओनी गावापासून साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावर हा वॉटरफॉल आहे. खूप सुंदर आहे, देखणं आहे, परंतु ही चढाई जरासं रिस्की आहे आणि दगड वगैरे घसरतात. पाण्याच्या फ्लोबरोबर दगड येतात, त्याच्यामुळे पाण्याच्या फ्लोमध्ये आतमध्ये जाऊ नका. मॅक्झिमम प्रयत्न करा धबधबा दुरून साजरा करायचा. दुरून धबधबा चांगला दिसतो, पाण्यातच जायला पाहिजे असं काही नाही आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी मी प्रत्येक ट्रेकला किंवा प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो ती म्हणजे प्लॅस्टिक अवॉइड करा. प्लॅस्टिकचा कचरा, बॉटल्स, कुरकुरे, घाण हे काय करू नका, कारण याच्यामुळं आपला निसर्ग खराब होतो आणि तुम्ही एन्जॉय करू शकाल मस्त वॉटरफॉल. हा वॉटरफॉल आहे साधारणतः कोल्हापूरपासून 100-1 किलोमीटर अंतरावर असेल. मुंबई गोवा हायवेला आहे. हायवेपासून साधारणतः 6-7 किलोमीटर अंतर आहे. पार्किंगची सोय आहे, खाण्यापिण्याची सोय होते. ट्राय करा, संडे अवॉइड करा, कारण संडेला खूप गर्दी असते, मजा जाते यार. आणि बुधवारपासून बंद आहे. अच्छा, बुधवारपासून हा वॉटरफॉल बंद आहे, त्याच्यामुळं आत्ताच एन्जॉय केलेलं चांगलं. चलो आपण पुढच्या वॉटरफॉलला निघूया आणि असंच माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईव्ह इन वाईल्ड लाईफ न्यू मकान.